Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. छोट्या समाजात सूक्ष्म वित्तीय संस्थांकडे अनेकदा जीवन रेखा म्हणून पाहिले जाते, पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा काय होते? मैत्रिणींनो, ही सुवर्ण संधी आहे. आम्ही एक ग्रुप बनवू, सूक्ष्म वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ आणि एकत्र गुंतवणूक करू. मी सर्व EMI देयके सांभाळेन. कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. पण काही चुकलं तर काय होईल? शांती, आम्ही परतफेड करू शकू का? काळजी करू नका, हे मी यापूर्वीही केले आहे. आपण प्रत्येकी 30,000 रुपये उधार घेऊ आणि मी सर्व काही सांभाळेन. तुम्ही स्वतःसाठी 3,000 रुपये ठेवाल आणि मी साप्ताहिक EMI हाताळेन. एका वर्षात तुम्ही 5,000 रुपये सहज कमवू शकता. माझ्यावर विश्वास ठेव. स्त्रिया आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशासोबत शांतीवर विश्वास ठेवतात. ती त्यांची परतफेड हाताळण्याचे वचन देते, ज्यामुळे त्यांना चांगल्या भविष्याची आशा उरते. शांती किती हुशार आहे. आपण कोणत्याही त्रासाशिवाय पैसे कमवत आहोत. मी या ग्रुपमध्ये सामील झाले याचा मला खूप आनंद आहे. शांती कुठे आहे? ती कधीही मीटिंग चुकवत नाही. मी या ग्रुपमध्ये सामील झाले याचा मला खूप आनंद आहे. मीही तेच ऐकलं होतं, पण माझा विश्वास बसला नाही. ती आम्हाला सांगता निघून कशी जाऊ शकते? गेल्या 2 आठवड्यांपासून तुमचा EMI भरलेला नाही का नाही? जर आपण त्वरित पेमेंट करण्यास सुरुवात केली नाही तर आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. पण आम्ही सगळे पैसे शांतीला दिले. तिने आमच्यासाठी EMI भरण्याचे आश्वासन दिले होते. मला माहित नव्हतं, पण कर्ज तुमच्या नावावर आहे. उरलेली रक्कम तुम्हा सर्वांना परत करावी लागेल, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील कर्ज घेण्याच्या क्षमतेवर होईल. परतफेडीचा संपूर्ण भार स्त्रियांवर सोडला जातो. त्यांचा शांतीवरचा विश्वास उडाला आणि त्यांचे भवितव्य धोक्यात आले. माझ्याकडे जे काही होते ते गोळा करून मी कसे तरी हप्ते भरले आहेत. परंतु आता माझ्याकडे माझ्या दैनंदिन खर्चासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. इथून मी कसं निभावून नेणार हे माहित नाही. या अनुभवाने मला शिकवले की इतरांसाठी कधीही पैसे उधार घेऊ नका, मग ते कितीही विश्वासू वाटत असले तरी. सूक्ष्म वित्तीय संस्था हे एक शक्तिशाली साधन आहे, पण सावध राहा. नेहमी आपल्या आर्थिक स्थितीचा मागोवा ठेवा आणि एका व्यक्तीला आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका.